मित्रांनो, तुमचे पी-एम किसानचे पैसे बंद झाले असतील किंवा ते पैसे तुम्हाला चालू ठेवायचे असतील, तर तुम्हाला ई-के-वाय-सी करावी लागणार आहे. तर ती ई-के-वाय-सी कशी करायची तुमच्या मोबाईलमधून हे आपण बघणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी रवी पाटील तुमच्यासाठी ही माहिती घेऊन आलेलो आहे, की पी-एम किसानचे पैसे तुमचे बंद झाले असतील किंवा तुमचे पैसे तुम्हाला रेग्युलर चालू ठेवायचे असेल, तर तुम्हाला के-वाय-सी करणं गरजेचं आहे. तर ती के-वाय-सी कशी करायची तुमचा मोबाईलचा वापर करून हेच आपण यामधून बघणार आहे. तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला Google Play Storeवरती यायचं आहे. Google Play Storeवरती आल्यानंतर इथं तुम्हाला पी-एम किसान GOI ॲप हे सर्च करायचं आहे. हे केल्यानंतर इथे याला डाउनलोड करून घ्यायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर मित्रांनो त्याच्यानंतर तुम्हाला दुसरी एक ॲप डाउनलोड करायची, ती म्हणजे आधार फेस ID RD हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करून सोडून द्यायचं. हिला बाकी काही करायचं काम नाही. त्याच्यानंतर ही पी-एम किसानची जी ॲप आहे ही ओपन करायची. ओपन केल्यानंतर इथे याला सर्व परमिशन द्यायचे आहे, अलाउ करायचं आहे. त्याच्यानंतर इथे नेक्स्ट दिसते, ते नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. ॲक्सेस डिनाईड फेल टू कनेक्शन विथ सिक्युअर. त्याच्यानंतर हा कनेक्शनवरती त्यानंतर इथे तुम्हाला तुमची लँग्वेज सिलेक्ट करायची. तुम्हाला कोणत्या लँग्वेजमध्ये कम्फर्टेबल आहे तुम्ही ते सिलेक्ट करून इथं सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर इथे हे लॉग इन ऑप्शन दिसते. लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचे. लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला 4 ऑप्शन दाखवते. त्याच्यामधून तुम्हाला बेनिफिशरी हे ऑप्शन सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर इथं बाय डिफॉल्ट आधार नंबर आहे, तर हे आधार नंबरच राहू द्यायचे. इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आणि नेक्स्ट करायचे. त्यानंतर इथं याला ॲग्री करायचं आणि स्कॅन फेसवरती क्लिक करायचे. इथे फेस स्कॅन करायचं. फेस स्कॅन केल्यानंतर इमेज सक्सेसफुली असं दाखवेल. त्यानंतर इथे तुम्हाला एक तुमचा 6 अंकाचा एम पिन 6 डिजिटचा एम पिन तुम्हाला क्रिएट करायचा आहे. तो एम पिन तुम्ही तुमच्या मनाने तुम्हाला जो आठवण राहील असा एम पिन तयार करायचा. हा एम पिन लक्षात ठेवा मित्रांनो, कारण हा तुम्हाला पुढे कामात येणार आहे. तर तुमच्या पद्धतीने तुम्ही कुठलाही एक एम पिन टाईप करून घ्या आणि नंतर सबमिटवरती क्लिक करा. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर एम पिन जनरेट सक्सेसफुली असं दाखवलेलं ओके करा. ओके केल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला 3 ऑप्शन दाखवतील. याच्यामधून तुम्ही डॅशबोर्ड यावरती क्लिक करा. डॅशबोर्डवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या बेनिफिशरीचं नाव, मोबाईल नंबर, सर्व माहिती इथे दाखवेल. तर इथे बघू शकता लँड रेकॉर्ड येस आहे, के-वाय-सी स्टेटस येस आहे, म्हणजे यांना के-वाय-सी करण्याची गरज नाही. के-वाय-सी ज्यांना इथे के-वाय-सी नो दाखवते त्यांना समोर के-वाय-सी करायची, किंवा दुसऱ्याचं इथं तुम्ही आधार नंबर टाकून दुसऱ्यांचा पण इथं चेक करू शकता. तर बेनिफिशरी या स्टेटस यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर इथे 1 नंबर दाखवेल, याला गेट डिटेल्सवरती क्लिक करा. याच्यावरती तुम्ही क्लिक करून तुम्ही बघू शकता कशा प्रकारे त्यांची डिटेल्स सर्व इथे आलेली आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही तुमचं चेक करू शकता तुम्हाला के-वाय-सी करण्याची गरज आहे किंवा नाही. तर अशा पद्धतीने के-वाय-सी करून घ्या. आणि याच्यासमोर ज्यांना नो ऑप्शन येत असेल के-वाय-सीचा, ते के-वाय-सी कशी करायची याच्यासाठी मला के-वाय-सी म्हणून के-वाय-सी असं कमेंटमध्ये टाईप करा.